उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत। आज सकाळपासूनच विविध विकास कामे आणि उद्घाटने त्यांच्या हस्ते पार पाडणार आहेत। त्यानंतर ते शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत। सकाळी ठीक 11 वाजता शेतकरी मेळावा होणार आहे। आपण त्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता कार्यकर्त्यांसाठी मंडप आणि खुर्च्यांची व्यवस्था या शेतकरी मेळाव्यासाठी करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार इंदापूरमध्ये येत असल्याने स्वागताचे मोठे बॅनर लागले आहेत आणि या बॅनरवरती सुनेत्रा पवार यांचा देखील फोटो आहे। अजित पवार यांचा आजचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय, कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा उमेदवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर अजित पवार यांच्या सुविद्ध पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विकास कामाचा रथ देखील फिरताना दिसत असून सुनेत्रा पवार ह्या देखील बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी, विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटने करताना दिसत आहेत। लोकसभेची उमेदवारी ही सुनेत्रा पवार यांनाच मिळणार अशी चर्चा बारामती मतदारसंघात सर्व ठिकाणी होताना दिसत आहे। राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा संदर्भात अजित पवार आज शेतकरी मेळाव्यात काय बोलणार हे देखील आज पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन तुषार ननवरेसह दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।